या नेक्स्ट टाईपच्या स्विचिंग सर्किटच्या क्वेश्चनमध्ये आपला एक स्विचिंग सर्किटची डायग्राम दिली जाते आणि त्यात काय काय पार्ट विचारले जातात हे लक्षात घ्या. फर्स्ट ऑफ ऑल त्या स्विचिंग सर्किटला सिम्बॉलिक फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करावं लागतं, म्हणजेच त्याचं सिम्बॉलिक नोटेशनमध्ये रिप्रेझेंटेशन द्यायचं. हा पहिला पार्ट असतो. त्यानंतर तो जो सिम्बॉलिक फॉर्म आपल्याला मिळालेला आहे त्या सिम्बॉलिक फॉर्मला सिम्प्लिफाय करून, जे आपण डिफरंट लॉ पाहिले, रूल्स पाहिले, ते लॉ यूज करून सिम्प्लिफाय करून त्याचं रिड्यूस्ड फॉर्ममधलं एक स्टेटमेंट पॅटर्न तयार करायचा आणि त्या मिळालेल्या स्टेटमेंट पॅटर्नवरून एक स्विचिंग डायग्राम काढायची. तो असेल त्याचा सिम्प्लिफाईड स्विचिंग नेटवर्क, सिम्प्लिफाईड स्विचिंग सर्किट ऑफ द गिव्हन स्विचिंग सर्किट. दिलेल्या स्विचिंग सर्किटचं सिम्प्लिफाईड स्विचिंग सर्किट आपल्याला तयार करायचं आहे. म्हणजे सिम्प्लिफाईड स्विचिंग सर्किट तयार करण्यासाठी काय करावं लागतं? फर्स्ट ऑफ ऑल जे काही आपला स्विचिंग नेटवर्क दिलेला असेल, स्विचिंग डायग्राम दिलेली असेल, त्याला आधी सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहायचं. नंतर मग डिफरंट लॉ यूज करून, ते डिफरंट लॉ म्हणजे कॉम्पिटेटिव्ह, असोसिएटिव्ह, डिस्ट्रीब्युटिव्ह, आयडेम्पोटेंट लॉ, आयडेंटिटी लॉ, डिमॉर्गन्स लॉ वगैरे हे सगळे लॉ यूज करून त्याला रिड्यूस करायचं, सिम्प्लिफाय करायचं आणि त्या मिळालेल्या स्टेटमेंटची परत एक स्विचिंग डायग्राम काढायची. या प्रकारचं वर्किंग या टाईपच्या क्वेश्चनमध्ये करायचं असतं. क्वेश्चन कशा प्रकारे विचारला जातो? घ्या क्वेश्चन. गिव ॲन alternative arrangement for give an alternative arrangement for the following circuit. So that the new circuit has minimum switches. New circuit has minimum switches. Give an alternative arrangement for the following circuit so that the new circuit has minimum switches. हे एक स्विचिंग सर्किट आपल्याला दिलेलं आहे. याला एक अल्टरनेटिव्ह अरेंजमेंट आपल्याला द्यायची आहे. अल्टरनेटिव्ह अरेंजमेंट अशी पाहिजे की त्यात कमीत कमी स्विचेस पाहिजेत. आता इथे 1 2 3 4 5 6 6 स्विचेस आहेत. आपल्याला 6 स्विचेस ऐवजी कमीत कमी स्विचेसचा वापर होईल, पण तो याला इक्विव्हॅलंट असायला पाहिजे. म्हणजे जे काम हे 6 स्विचेस मिळून करणार आहेत ते आणि तसंच काम त्या मिनिमम नंबर ऑफ स्विचेस, मग ते 2 असतील किंवा 3 असतील,
त्या स्विचेसनी या 6 स्विचेसचं काम करावं. म्हणजे या स्विचिंग सर्किटमधलं कॉम्प्लिकेशन काढून टाकायचं. एवढे सगळे 6 स्विचेस. म्हणजे समजा आपल्याला सांगितलं हा एक लॅम्प आहे तो ऑन करायचा आहे फॉर एक्झाम्पल, त्यासाठी हे 6 बटन दाबावं लागतात. 6 स्विचेस ऑन ऑफ ऑन ऑफ ऑन ऑफ मध्ये चेक करावं लागतं. मग कुठला ऑन ठेवावं लागेल, कुठला ऑफ ठेवावं लागेल, कुठला ऑफ कुठला ऑन हे आपल्याला चेक करावं लागतं. हे कॉम्प्लिकेशन होण्याऐवजी तेच आपलं काम 1 किंवा 2 स्विचेसनी होत असेल की हे स्विच ऑन करायचं ते स्विच ऑफ करायचं किंवा दोन्ही स्विचेस ऑन करायचे, आउटपुट ऑन. त्याला म्हटलं जातं इक्विव्हॅलंट स्विचिंग सर्किट. त्याला अल्टरनेटिव्ह अरेंजमेंट ऐवजी ड्रॉ अँड इक्विव्हॅलंट स्विचिंग सर्किट असंही म्हटलं जातं किंवा सिम्प्लिफाईड स्विचिंग सर्किट असंही म्हटलं जातं. आता यासाठी पहिल्यांदा काय करायचं, फर्स्ट थिंग की जे गिव्हन स्विचिंग सर्किट आहे त्याचा आधी सिम्बॉलिक फॉर्म तयार करायचा आहे. यात मुख्य स्विचेस दोनच आहेत, S1 आणि S2. मग हा S1 डॅश S1 डॅश S2 डॅश S2 डॅश. म्हणजे आपल्याला गृहीत धरावं लागेल लेट स्टेटमेंट P डिनोट द स्विच S1, Q denote the switch S2. P आणि Q झाले. S1 डॅश म्हणजे निगेशन P डिनोट the switch S1 dash and negation Q denote the switch S2 dash. Okay, S1 S2 S1 dash S2 dash. Then therefore symbolic form of given switching circuit symbolic form of given switching circuit is काय होईल पहा. आता दिलेल्या स्विचिंग सर्किटचा सिम्बॉलिक फॉर्म. फर्स्ट ऑफ ऑल याचा सिम्बॉलिक फॉर्म लिहित असताना याच्यामध्ये 3 ब्रँचेस दिसत आहेत. 3 ब्रँच म्हणजे 3 ब्रॅकेट आहेत. 3 ब्रँच म्हणजे 3 ब्रॅकेट आहेत आणि त्या तिन्ही ब्रँचेस एकमेकांना पॅरलल आहेत. ही एक ब्रँच, ही एक ब्रँच, ही एक ब्रँच, म्हणजे 3 ब्रँचेस एकमेकांना पॅरलल आहेत. याचा अर्थ हा एक ब्रॅकेट, डिजंक्शन, हा दुसरा ब्रॅकेट, डिजंक्शन, हा तिसरा ब्रॅकेट. पॅरलल कॉम्बिनेशनचं काम संपलं. ही एक ब्रँच, ही एक ब्रँच, ही एक ब्रँच. पहिला ब्रॅकेट डिजंक्शन, दुसरा ब्रॅकेट डिजंक्शन, तिसरा ब्रॅकेट. ओके, आता पहिल्या ब्रँचमध्ये S1 आणि S2 डॅश हे 2 स्विचेस सेरीजमध्ये आहेत. 2 स्विचेसचं सेरीज कॉम्बिनेशन आहे. S1 म्हणजे P, S1 डॅश म्हणजे निगेशन Q. S1 आणि S2 डॅश म्हणजेच
पी कंजंक्शन निगेशन क्यू. सेरीज म्हणजे कंजंक्शन. पुन्हा दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये S1 डॅश आणि S2 यांचं सेरीज कॉम्बिनेशन म्हणजे कंजंक्शन. मग S1 डॅश म्हणजे निगेशन P कंजंक्शन Q. आणि तिसऱ्या ब्रँचमध्ये S1 डॅश आणि S2 डॅश म्हणजे निगेशन P आणि निगेशन Q यांचं सेरीज कॉम्बिनेशन म्हणजे ते काय येईल, निगेशन P कंजंक्शन निगेशन Q. This is the symbolic form of given statement pattern, given switching circuit. दिलेल्या स्विचिंग सर्किटचा हा सिम्बॉलिक फॉर्म आहे. आता हे सगळं सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन जे आहे ते आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे युजिंग डिफरंट लॉ. आता हे सिम्प्लिफिकेशन कसं, डिफरंट लॉ यूज करून आपण त्याला रिड्यूस करू शकतो. फर्स्ट ऑफ ऑल स्टेटमेंट पॅटर्न काय आलेला आहे आपला, P कंजंक्शन निगेशन Q डिजंक्शन निगेशन P कंजंक्शन Q डिजंक्शन निगेशन P कंजंक्शन निगेशन Q. याला आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. कसं सिम्प्लिफाय करणार हे, कुठला लॉ वापरता येईल पहिल्या स्टेजला आणि कशा प्रकारे आठवत आहेत का लॉ आणि सिम्प्लिफिकेशन्स प्रिव्हियस टाईप. फर्स्ट आणि थर्ड ब्रॅकेट डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ करायचं, निगेशन क्यू कॉमन करायचं. चालेल, काही प्रॉब्लेम नाही, करेक्ट आहे. आणखी येस, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ जो अपोजिट डायरेक्शनमध्ये आपण वापरतो, ब्रॅकेटमध्ये जसं कॉमन घेतो आपण तसं, बरोबर आहे. मग आता फर्स्ट आणि थर्ड ब्रॅकेटमधून निगेशन क्यू कॉमन घेता येतो बाय डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. पण त्यासाठी आपल्याला मध्ये एक स्टेप टाकावं लागेल, कॉम्युटेटिव्ह लॉची. बरोबर आहे, याला इकडे घ्यावं लागेल, याला इकडे सरकवावं लागेल. कॉम्युटेटिव्ह लॉची एक स्टेप तिथे टाकावं लागेल. त्याच्यानंतर तो क्यू इकडनं बाहेर येईल. आपल्याला शक्यतो इकडनं बाहेर आल्याला जास्त चांगला दिसतो, पुढचे लॉ यूज करायला सोपं जातं. त्यामुळे तिकडं परत कॉम्युटेटिव्ह वापरत बसावं लागतं. त्यापेक्षा हे शेजारी शेजारी ऑलरेडी आहेच आहेत ना, असं केलं तरी चालेल या दोन्हीतून कॉमन. पण हे दोन शेजारी आहेच आहेत. इथं निगेशन P दिसतोय, इथं निगेशन P दिसतोय. मग आपण असोसिएटिव्ह लॉनुसार या दोघांना ब्रॅकेट टाकू शकतो किंवा या दोघांना ब्रॅकेट टाकू शकतो, कारण इथंही डिजंक्शन आहे, इथंही डिजंक्शन आहे. P डिजंक्शन Q डिजंक्शन R, बरोबर. मग आपण एक ब्रॅकेट टाकू या दोघांना आणि त्याचंच काम आधी करू. या स्टेपला पहिला ब्रॅकेट ॲज इट इज ठेवला, कुठला, P कंजंक्शन निगेशन Q डिजंक्शन इन ब्रॅकेट. या दोन ब्रॅकेटमधून निगेशन P आणि त्यासोबत कंजंक्शन कॉमन येतो. म्हणजे काय होतं,
निगेशन पी कंजंक्शन इन ब्रॅकेट. ब्रॅकेटमध्ये काय राहिलं? क्यू डिस्जंक्शन निगेशन क्यू. क्यू डिजंक्शन निगेशन क्यू बाय युजिंग विच लॉ? डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ नुसार आपण निगेशन पी कॉमन घेतला. ओके. आता यामध्ये परत पहिला ब्रॅकेट सध्या तसाच ठेवू. पी कंजंक्शन निगेशन क्यू डिजंक्शन इन ब्रॅकेट निगेशन पी कंजंक्शन. आता क्यू डिजंक्शन निगेशन क्यू कॉम्प्लिमेंट लॉ. काय लिहिता येईल त्याला? कॉम्प्लिमेंट लॉ नुसार पी डिजंक्शन निगेशन पी तो असतो टी, बरोबर. म्हणजेच क्यू डिजंक्शन निगेशन क्यूला आपण लिहू शकतो टी बाय युजिंग कॉम्प्लिमेंट लॉ. कुठल्याही स्टेटमेंटचं स्वतःच्याच निगेशन सोबत डिजंक्शन घेतलं तर व्हॅल्यू टी येते. याच्यासाठी आपण वापरलाय कॉम्प्लिमेंट लॉ. नेक्स्ट स्टेप काय करणार? आयडेंटिटी लॉ वापरायचा. हां सर, सेकंड ब्रॅकेटचा. सेकंड ब्रॅकेटमध्ये आयडेंटिटी लॉ काय लिहिता येईल याला? निगेशन पी. पी. निगेशन पी, बरोबर आहे. आयडेंटिटी लॉनुसार पी कंजंक्शन टी असतो पी. म्हणजे कोणत्याही स्टेटमेंटचं टी सोबत कंजंक्शन घेतलं तर टी सोबत कंजंक्शन म्हणजे 1 नी मल्टिप्लाय, बरोबर आहे. टी सोबत कंजंक्शन, कारण कंजंक्शनला इक्विव्हॅलंट मल्टिप्लाय, टीला 1. एनी नंबर मल्टिप्लाइड बाय 1 इक्वल टू दॅट नंबर, असंही लक्षात ठेवू शकतो आपण. निगेशन पी कंजंक्शन टी म्हणजेच निगेशन पी बाय युजिंग आयडेंटिटी लॉ. बघा आलं का सिक्वेन्स बरोबर? डिस्ट्रीब्युटिव्ह कॉम्प्लिमेंट आयडेंटिटी. आठवतोय क्रम? डिस्ट्रीब्युटिव्ह कॉम्प्लिमेंट आयडेंटिटी. आता पुढच्या स्टेपला कुठला लॉ वापरणार? तर आता पुन्हा डिस्ट्रीब्युटिव्ह कॉम्प्लिमेंट आयडेंटिटी वापरायची. पुन्हा डिस्ट्रीब्युटिव्हच वापरावं लागेल. म्हणजे आता हा निगेशन पी ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय करायचा थोडक्यात. वाटल्यास ते लॉ नुसार नीट लक्षात येण्यासाठी आपण हा निगेशन पी आधी लिहू, ब्रॅकेट नंतर लिहू, कॉम्युटेटिव्ह लॉचं एक मध्ये टाकून देऊ स्टेप. आवश्यकता नाही आहे तशी, पण लॉ व्यवस्थित लक्षात येण्यासाठी ठीक आहे. निगेशन पी डिजंक्शन पी कंजंक्शन निगेशन क्यू बाय युजिंग कॉम्युटेटिव्ह लॉ. आणि आता पुन्हा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यानं ब्रॅकेटला मल्टिप्लाय ए इंटू बी प्लस ए इंटू सी, ए इंटू बी प्लस ए इंटू सी. त्यानुसार इथे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ कसा वापरता येईल? फर्स्ट ब्रॅकेट निगेशन पी डिजंक्शन पी आणि कंजंक्शन निगेशन पी डिजंक्शन निगेशन क्यू बाय युजिंग डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. ओके. आता पुढे काय मग?
कॉम्प्लिमेंट डिस्ट्रीब्युटिव्ह झाला की कॉम्प्लिमेंट येतोच. कॉम्प्लिमेंट लॉ इथे याच्यासाठी वापरता येईल. डिस्जंक्शन पी निगेशन पी डिजंक्शन पी म्हणजेच टी 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 कंजंक्शन negation P disjunction negation Q by using complement law. And next आयडेंटिटी लॉ नुसार कोणत्याही स्टेटमेंटचं टी सोबत कंजंक्शन घेतलं तर तेच स्टेटमेंट राहतं. आत्ताच इथे जो वापरला तोच. म्हणजे त्यानुसार निगेशन पी कंजंक्शन निगेशन क्यू आणि याला रिझन आयडेंटिटी लॉ. तर हे वर्किंग करण्याची प्रॅक्टिस जर केलेली नसेल पूर्वी तर हे डिफिकल्ट वाटणारच ऑब्व्हियसली. कारण आपण लॉ फक्त लॉ पाठ असूनही उपयोग होत नाही, त्यांचा वापरही करता यायला पाहिजे. तो वापरत असताना स्वतःहून ह्या एक्झाम्पल्सवरती वर्किंग झालेलं पाहिजे. आता तुम्हाला आठवत असेल, तुम्हाला 11 एक्झाम्पल्सचा एक ग्रुप दिलेला होता सॉल्व्ह करायला. त्याच्यामध्ये ऑलरेडी हे तुम्ही सॉल्व्ह केलेलं आहे. या क्वेश्चन मधले जे हे स्टेटमेंट पॅटर्न आहेत तुम्हाला ऑलरेडीच प्रूव्ह करायला दिलेले आहेत. हा क्वेश्चन सोडवलेला आहे का बघा तुमच्या त्या क्वेश्चन बँकमध्ये. बरोबर आहे. एक्झॅक्टली सेम क्वेश्चन. आता ह्या पूर्ण स्टेटमेंट पॅटर्नला आपण सिम्प्लिफाय केलं, रिड्यूस केलं इथपर्यंत. आता याच्या पुढे आणखी काही जाणार नाही. म्हणजे निगेशन पी कंजंक्शन निगेशन क्यू इथपर्यंत आलं. याचा अर्थ आपल्याकडे आता टर्म काय झाली अवेलेबल. Therefore we can write P conjunction negation Q disjunction negation P conjunction Q disjunction negation P conjunction negation Q. याला इक्विव्हॅलंट काय मिळालं. निगेशन पी कंजंक्शन निगेशन क्यू. म्हणजे या पूर्ण स्टेटमेंट पॅटर्नला एवढ्या छोट्या फॉर्ममध्ये आपण लिहू शकतो. आता याचं स्विचिंग सर्किट काढायचं. सो वी कॅन राईट देअरफॉर alternative switching circuit is given as below. अल्टरनेटिव्ह स्विचिंग सर्किट म्हणजेच यामध्ये आपल्याला याचं स्विचिंग सर्किट काढायचं. ह्याच्यात तर दोनच स्विचेस आहेत आणि ते दोन स्विचेस कसे आहेत. कंजंक्शन म्हणजे सिरीजमध्ये. यात हे झालं पहिलं स्विच आणि त्याला सिरीजमध्ये पुढं म्हणजे दुसरं स्विच. पहिलं स्विच म्हणजे
निगेशन पी म्हणजे S1 डॅश आणि निगेशन क्यू म्हणजे S2 डॅश. तुम्ही स्विचिंग टेबल तयार केला, इनपुट आउटपुट टेबल जर तयार केला, तुमच्या असं लक्षात येईल ह्या पूर्ण स्टेटमेंट पॅटर्नचा कॉलम आणि याचा कॉलम सारखा येईल. तुम्ही हे ट्रूथ टेबलनी पण प्रूव्ह करू शकता. आणि हीच ट्रिक असणाऱ्या ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनसाठी. तुम्हाला जे म्हटलं होतं की हे लॉ वापरण्याचा वगैरे प्रकार आहे ना, हा ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनमध्ये आपल्याला खूप अवॉइड करता येतो. ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनमध्ये ज्यांना याचं टेन्शन आहे, हे जमत नाही ना, त्यांना ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनमध्ये काहीच प्रॉब्लेम नाही आहे. काय करावं लागेल, याचा ट्रूथ टेबल बनवायचा आणि ऑप्शनमध्ये 4 डायग्राम असतील. आता समजा क्वेश्चन असा विचारला, गिव्ह अल्टरनेटिव्ह अरेंजमेंट फॉर. एक डायग्राम आपल्याला क्वेश्चन मधली दिली जाईल, ती ही असेल. याचा स्टेटमेंट पॅटर्न तयार करायचा आणि याचा ट्रूथ टेबल पण तयार करायचा. ओके. ऑप्शनमध्ये 4 डायग्राम दिले जातील. ते 4ही डायग्रामचे सिम्बॉलिक फॉर्म लिहायचे. सिम्बॉलिक फॉर्म लिहायला वेळ लागत नाही, कारण हे काही सगळं लिहित बसायचं गरज नसते. ते 4ही डायग्रामचे स्टेटमेंट पॅटर्न लिहायचे, त्याचा ट्रूथ टेबल तयार करायचा. याच्या कॉलमसोबत कोण इक्वल येतो ते बघायचं, ते आन्सर. त्यामुळं ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनमध्ये ही थिंग तुम्ही अवॉइड करू शकता. डिस्क्रिप्टिव्हला मात्र तुम्हाला हे काम करावंच लागेल. ओके, राईट डाऊन देन. Yes, sir. एक मिनिट हा. लास्ट स्टेपला इथे डिजंक्शन आहे नाही का, कंजंक्शन लिहिण्यात आला चुकून. हा ब्रॅकेट ॲज इट इज राहणार आहे ना. एकच मिनिट. इथे डिजंक्शन येणार आणि डिजंक्शन असल्यामुळं ओके, मग डायग्राम पण बदलेल. ओके, डायग्राममध्ये 2 स्विचेसचं सिरीज कॉम्बिनेशन नाही येणार. मग 2 स्विचेसचं पॅरलल कॉम्बिनेशन येईल. येस, मग ते स्विचेस या प्रकारे येईल स्विचिंग सर्किट. S1 डॅश आणि S2 डॅश. ओके, डिजंक्शन असल्यामुळं पॅरलल कॉम्बिनेशन येईल. या प्रकारे स्विचिंग सर्किट येईल त्याचं. ओके, इथे डिजंक्शन होता, तो डिजंक्शन तसाच राहील. कंप्लीट दिस नाउ. त्यानंतर नेक्स्ट हे कंप्लीट करा. या दोन्ही डायग्रामसाठीही सेम क्वेश्चन आहे. गिव ॲन अल्टरनेटिव्ह इक्विव्हॅलेंट सर्किट. स्टार्ट नाउ.
फर्स्ट डायग्रामचं सिम्बॉलिक फॉर्म काय येतोय? S1 म्हणजे P, बरोबर. P conjunction Q. त्याला पुढे सिरीजमध्ये सिरीज आहे म्हणजे कंजंक्शन. या दोघांचं कॉम्बिनेशन आहे ते पॅरलल कॉम्बिनेशन आहे आणि पॅरलल म्हणजे डिजंक्शन. S1 डॅश Conjunction P disjunction Q. निगेशन P डिसजंक्शन Q. P कंजंक्शन निगेशन P डिसजंक्शन Q. आता याला जर सिम्प्लिफाय करायचं म्हटलं तर 3 स्टेपचेच काम आहे. डिस्ट्रीब्युटिव्ह कॉम्प्लिमेंट आयडेंटिटी, बरोबर आहे. म्हणजे आधी जर डिस्ट्रीब्युटिव्हला वापरला पहिल्या स्टेपला म्हणजे P ने ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय, तर काय येणार? P कंजंक्शन निगेशन P डिजंक्शन P कंजंक्शन Q. आता ज्यांचे ऑब्झर्वेशन परफेक्ट असतात त्यांनी मागच्या 1-2 एक्झाम्पल्स वगैरे आणि ह्याच्यातले लॉमधले एक्झाम्पल जे सोडवले त्याचं जो ऑब्झर्व केलं की या स्टेपला कळतं आपल्याला उत्तर काय राहणार आहे शिल्लक. एवढाच ब्रॅकेट शिल्लक राहतो P conjunction Q. फक्त P कंजंक्शन Q शिल्लक राहतं. म्हणजे एका स्टेपमध्ये आपल्याला कळतं. या ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्सच्या वेळी हे खूप बेनिफिशियल ठरतं. म्हणजे ट्रूथ टेबल मेथडपेक्षा सुद्धा लॉ वापरणं काही काही ठिकाणी बेनिफिशियल आहे. फक्त त्यात परफेक्शन पाहिजे. P कंजंक्शन निगेशन P कॉम्प्लिमेंट लॉ नुसार T का F. P कंजंक्शन निगेशन P म्हणजे F आणि F डिजंक्शन P कंजंक्शन Q. डिस्ट्रीब्युटिव्ह कॉम्प्लिमेंट आणि आयडेंटिटी लॉ नुसार F डिजंक्शन P म्हणजे P असतो, शिल्लक राहतो फक्त एवढाच. आणि हे आहे 2 स्विचेसचं पॅरलल कॉम्बिनेशन. सिम्प्लिफाईड फॉर्म. याची डायग्राम तर काढता येईल. P conjunction Q. हां, कंजंक्शन. तो काय गडबड होऊ लागली प्रत्येक वेळीच. P कंजंक्शन Q. दोन स्विचेसचं सिरीज कॉम्बिनेशन काढायचं फक्त, बरोबर. आता या सेकंड डायग्राम मध्ये कॉम्बिनेशन काय, त्याचं एक्सप्रेशन काय होईल? पहिल्यांदा ही एक पूर्ण ब्रँच आहे आणि त्याला पॅरलल ही दुसरी ब्रँच आहे. मग आधी या ब्रँचला एक ब्रॅकेट आणि या ब्रँचला एक ब्रॅकेट. पहिल्या ब्रँचसाठी काय होणार? S1 म्हणजे P कंजंक्शन S2 S3 पॅरलल मध्ये म्हणजे डिजंक्शन Q डिजंक्शन R. हा एक ब्रॅकेट झाला, एक ब्रँच. आणि त्याला पॅरलल मध्ये म्हणजे डिजंक्शन दुसरा ब्रॅकेट. या ब्रॅकेटमध्ये मात्र तिन्ही स्विचेस सिरीज मध्ये आहेत. S3 डॅश S2 डॅश S1 S3 डॅश S2 डॅश S1. आता आपण थोडासा आपल्या कन्व्हिनियन्ससाठी क्रम बदलू शकतो. म्हणजे S1 आधी लिहिला P कंजंक्शन S2 डॅश म्हणजे निगेशन Q कंजंक्शन
निगेशन आर. बरोबर. तो फक्त क्रम बदलल्यामुळे त्या एक्झाम्पलमधलं कॉम्प्लिकेशनच निघून गेलं. कारण आता आपल्याला याला सिम्प्लिफाय करायचं आहे पुढे. आधी पी लिहिला, नंतर निगेशन क्यू, नंतर निगेशन आर, आणि या दोघांना ब्रॅकेट टाकून दिला एक. कारण असोसिएटिव्हमध्ये आपण या दोघांना किंवा या दोघांना ब्रॅकेट टाकू शकतो. आता याला सिम्प्लिफाय करत असताना कसं सिम्प्लिफाय करणार? P conjunction common घ्यायचं. हे ऑब्झर्वेशन खूप महत्त्वाचं आहे. पी कंजंक्शन हे जर ऑब्झर्वेशन झालं तर खूप कमी स्टेपमध्ये प्रॉब्लेम सुटतो. काही वेळा काय करतात काही जण, इथं डिस्ट्रीब्युटिव्हला वापरतात आणि मग त्याची लेंथ वाढून जाते. चालतो तो, काही प्रॉब्लेम नाही, पण लेंथ खूप वाढते एक्झाम्पलची. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ जर वापरला तर यातला पी कंजंक्शन कॉमन येतोय. आपण त्याला सेपरेट पेजवरती नोट डाऊन करू. पहिला ब्रॅकेट आहे पी कंजंक्शन क्यू डिजंक्शन आर. डिजंक्शन दुसरा ब्रॅकेट आहे पी कंजंक्शन निगेशन क्यू कंजंक्शन निगेशन आर. मग आधी आपण पी कंजंक्शन कॉमन घ्यायचं. ठीक आहे. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉनुसार पी कंजंक्शन जर कॉमन घेतला तर काय राहत आहे, हा पूर्ण एक ब्रॅकेट राहील. तो आहे क्यू डिजंक्शन आर. परत इथं मध्ये आहे डिजंक्शन आणि दुसरा ब्रॅकेट निगेशन क्यू कंजंक्शन निगेशन आर. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉनुसार पी कंजंक्शन कॉमन घेतला. हा ब्रॅकेट डिजंक्शन, हा ब्रॅकेट. आता इथे आणखी एकदा ऑब्झर्वेशन खूप महत्त्वाचं आहे. काय करता येईल पुढच्या स्टेपला? पी कंजंक्शन तर तसाच राहील. या ब्रॅकेटमधलं काम करावं लागेल. आता काय करावं लागेल त्याला? येस, इथे पण क्यू आणि आर आहेत, इथे पण क्यू आणि आर आहेत, पण इथं दोघांचंही निगेशन आहे. इथं डिजंक्शन आहे, इथं कंजंक्शन आहे. तर निगेशन घेतलं कॉमन ब्रॅकेटमध्ये. निगेशन ब्रॅकेटमधून कॉमन घ्यायचं म्हणजेच डी मॉर्गन्स लॉ. डी मॉर्गन्स लॉ बरोबर आहे. डी मॉर्गन्स लॉनुसार आता हा पहिला ब्रॅकेट आपण तसाच ठेवू. क्यू डिजंक्शन आर डिजंक्शन. डी मॉर्गन्स लॉ काय असतो? निगेशन ऑफ पी डिजंक्शन क्यू इक्विवलेंट विथ निगेशन पी कंजंक्शन निगेशन क्यू. बरोबर आहे. म्हणजेच निगेशन पी कंजंक्शन निगेशन क्यू यालाच आपण निगेशन इन ब्रॅकेट पी डिजंक्शन क्यू असं लिहू शकतो. कंजंक्शनचा डिजंक्शन होणार, निगेशन ब्रॅकेटच्या बाहेर येणार. रिव्हर्स वापरायचा तो लॉ. तोच लॉ जर इथे वापरला
या ब्रॅकेटसाठी काय होईल, निगेशन ऑफ क्यू डिजंक्शन आर. ओके, तो झाला Yes, sir. डी मॉर्गन्स लॉ रिव्हर्समध्ये. आता त्याचा काय बेनिफिट झाला, हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट सेमच आहे, फक्त इथे त्या ब्रॅकेटचं निगेशन आहे. कॉम्प्लिमेंट लॉनुसार पी डिजंक्शन निगेशन पी काय असतो, पी डिजंक्शन निगेशन पी म्हणजे कॅपिटल टी. याचा अर्थ कोणतंही स्टेटमेंट, त्यामुळे लॉ आपल्याला केअरफुली विथ मिनिंग जर माहिती असतील तर अशा ठिकाणी वापरता येतात. कोणतंही स्टेटमेंट आणि त्याचंच निगेशन, बघा आहे का असं, स्टेटमेंट आणि त्याचंच निगेशन, स्टेटमेंट आणि त्याचंच निगेशन, अख्खं ब्रॅकेट जरी असलं तरी तो ब्रॅकेटला आपण वापरू शकतो. कोणतंही स्टेटमेंट आणि त्याचंच निगेशन घेतलं, त्यांचं जर डिजंक्शन असेल तर व्हॅल्यू टी येते, म्हणजेच याला आपण लिहिणार पी कंजंक्शन टी. आणि मग आयडेंटिटी लॉनुसार पी कंजंक्शन टी म्हणजे काय झाला, म्हणजे याच्या इक्विव्हॅलंट सर्किटमध्ये एकच स्विच येणार, ते म्हणजे पी. झालं इक्विव्हॅलंट स्विचिंग S1. सगळे स्विचेस एलिमिनेट झाले, म्हणजे तेवढं पूर्ण कॉम्प्लिकेटेड स्विचिंग सर्किट जे आहे ते जे काम करणार आहे ते एकट्या एका स्विचनं होत आहे, जे त्याचं इक्विव्हॅलंट स्विचिंग सर्किट झालं. ओके, कळला टाईप. Yes, sir. या क्वेश्चनमध्ये आपण काय केलं, आपल्याला स्विचिंग नेटवर्क स्विचिंग डायग्राम एक दिली होती, त्याच्यावरून आधी आपण त्याचा सिम्बॉलिक फॉर्म लिहिला, तो सिम्बॉलिक फॉर्म सिम्प्लिफाय केला आणि मग त्याचं इक्विव्हॅलंट स्विचिंग सर्किट काढली. ओके, आता क्वेश्चन कसा आहे, आपला डायरेक्ट हे दिलेलं असेल, म्हणजे काय, स्टेटमेंट पॅटर्न दिलेला आहे, त्याला आधी सिम्प्लिफाय करा म्हणतात आणि डायग्राम काढा. म्हणजे पहिला भाग जो आहे तो भाग याच्यामध्ये स्किप होतो, फक्त पुढचा पार्ट कंप्लीट करायचा आहे. तो क्वेश्चन असा आहे, ऑब्टेन द simple logical expression of the following. Draw the corresponding switching circuit. Draw the corresponding switching circuit. I think हा सॉल्व होऊ शकतो क्वेश्चन तुम्हाला. येस होईल. Yes, sir. होईल सॉल्व. Yes, sir. Yes, sir. ओके,
कंप्लीट करता येईल मग. हा क्वेश्चन आज सॉल्व करा.